यूट्यूबवरती आता सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये जे गाणं वापरलं गेलं आहे ते आहे मंजिल मूव्हीचं. तर त्याच व्हिडिओमध्ये शूटिंग केलेले 2 सितारे हे आपल्यासोबत आहेत. तर जाणून घेऊया त्या व्हिडिओची काय आयडिया होती आणि कसं त्यांनी शूट केलं. तर सर काय सांगाल त्या व्हिडिओची आयडिया कुठून आली तुम्हाला? ते व्हिडिओ 1979ची फिल्म होती मंजिल ही आणि ते फिल्म बासू चॅटर्जी म्हणून डायरेक्टर होते त्यांची होती ती आणि त्या फिल्ममध्ये अमिताभजी बच्चन आणि मौसमीजींनी त्या गाण्यामध्ये हे केलेलं काम केलेलं आहे. तर आम्हाला अशी होती कन्सेप्ट की पाऊस आहे त्या गाण्यामध्ये खूप खूप पाऊस पडतो आहे आणि त्या पावसात आनंदात ते स्वच्छंदी ते जोडपं भिजलेलं आहे. तर तशी माझ्या मनात कन्सेप्ट होती की बाबा मलाही तसंच भिजायचं आहे. सेम तसेच कपडे घालून ते सूट बूट टाय घालून थोडंसं लोकांना अजीब वाटलं पहिले पहिले, पण मला ते भिजायचं होतं. मग मी मिसेसला वंदनाजींना कन्व्हिन्स केलं की बाबा आपण तसंच ते गाणं अमिताभजी आणि मौसमीजीचं आपण रिक्रिएट करूयात. मग हे तयार झाल्या. मग आम्ही डिस्कशनमध्ये मुलांमध्ये मित्रांमध्ये बोललो होतो. तो अनुप म्हणून माझा पुण्याचा मित्र आहे, तोही तयार झाला. तो म्हणला की मी शूटिंग मी घेतो आणि तुम्ही दोघं तुझी खूप दिवसाची इच्छा आहे, आपण ती ह्या मान्सूनमध्ये आता ती पूर्णच करू कशा हालतीत, तू काही चिंता करू नको. मग तो आला पुण्यावरून आणि मग आम्ही दोघंजणं गेलो 27-28 जूनला मुंबईमध्ये आणि जे जे लोकेशन्स होते त्या गाण्यामध्ये जसे होते तसंच आम्ही तिथे लोकेशन्सला जाऊन भिजलो आणि त्यांनी शूटिंग केलं त्या गाण्याचं तिथे आणि मग ते टाकलं सोशल मीडियामध्ये की आम्हाला सोशल मीडियाचा आमचा काही जास्त संबंध नाही आहे, आम्ही व्हॉट्सॲपमध्येच आहेत. पण त्यांनी यूट्यूबमध्ये आम्हाला दाखवलं, त्यांनी जेव्हा शूटिंग केलं आणि एडिटिंग केलं दाखवलं, आम्हाला वाटलं की गाणं चांगलं झालं आहे की बाबा आपण एक चार चौघात बसून बघू शकतो असं गाणं झालेलं आहे. मग त्यांनी विचारलं वंदनाला की आम्ही टाकू का हे गाणं यूट्यूबमध्ये. आम्ही म्हणलं टाका. आम्हाला वाटलं नाही एवढं किती हिट होईल म्हणून. आम्ही म्हटलं की ठीक आहे, एवढे गाणी लोक टाकतात कितीतरी सेकंदाला 10 व्हिडिओ अपलोड होतात जगामध्ये असं ऐकलं मी. मग मी म्हटलं त्याच्यातला आपला एक व्हिडिओ. मग मी काही असं काही स्पेसिफिक नव्हतं की खूप काही हा व्हिडिओ पुढे जाऊन करेल किंवा ह्याचा एज ग्रुप जुना आहे, म्हणजे गाणं खूप जुनं आहे. तर मला असं वाटत होतं की नवीन पिढीशी 20-22 किंवा 25 वर्षाच्या मुलामुलींशी कनेक्ट होईल का नाही हे गाणं, असं थोडंसं माझ्या मनात डाऊट होता. पण म्हणजे तो डाऊट माझा चुकीचा होता. तो म्हणजे जसं म्हणतात की चांगल्या गोष्टींना काही वयाचं बंधन किंवा सीमा नसते, तसं ते गाणं झालेलं आहे. ते गाणं एकदम म्हणजे अक्रॉस एज ग्रुप, अक्रॉस लँग्वेज आणि देश भाषा ह्याला तोडून ते गाणं आता हिट झालेलं आहे. ते खूप छान वाटतं हे आहे. सर हे गाणं शूट करताना तुम्हाला कसा अनुभव आहे? काय आहे? गाणं शूट करताना खूप आनंद झाला. एकतर लोकेशन होते ते आणि खूप चांगला माहोल होता. पाऊस पडत होता. मस्तपैकी एकदम असं जसं भिजण्यासाठी आपण कधी लहान असो मोठे असो पावसात प्रत्येकाला भिजावंच वाटतं आपल्याला. आणि तेव्हा बऱ्याच प्रतीक्षेने यंदा मान्सून लेट आला मुंबईमध्ये. तर खूप लोकांना असं प्रतीक्षा होती की मान्सून कधी येतोय, मान्सून कधी येतोय. आम्हालाही असंच होतं आणि नेमका आला तेव्हा खूप जोरात आला. त्याच्याने खूप चांगलं भिजणं आणि शूटिंग चांगलं व्यवस्थित झालं. जे ज्या लोकेशन्सला गेलो तिथे गर्दी नव्हती, म्हणजे शूटिंगला आम्हाला काही व्यत्यय आला नाही आणि आम्ही कॉन्शियसही झालो नाहीत, कारण आम्ही नवखे आहेत ह्याच्यामध्ये. आम्ही काही कॉन्शियसही झालो नाहीत, तर आम्ही म्हणजे एन्जॉय केला आणि खूप मस्त वाटलं ते गाणं शूट करताना. आणि हे जेव्हा गाणं शूट केलं तर ह्याचं कॉस्ट्यूम वगैरे कसं तुम्ही अरेंज केलं? ह्याचं कॉस्ट्यूम माझ्याकडं होतं, कोट माझ्याकडं होता, पॅन्ट माझ्याकडं सेम होती. फक्त माझ्याकडं टाय नव्हती. ती जी अमिताभची जी चेक्सची जी टाय होती अमिताभजींनी घातलेली, ती माझ्याकडे नव्हती. ती मी विकत घेतली आणि स्काय ब्लू शर्ट होता. शर्ट तर दिसत नाही त्याच्यामध्ये जास्ती तेवढा, पण तरी मी म्हटलं मग स्पेसिफिकली मग एकदम तसंच घ्यायचं आपण. तेवढ्यासाठी पण ते हे नको, काही कॉम्प्रोमाइज नको. मग ते शर्ट जाऊन मी विकत घेतला आणि वंदनाजीकडं साडी एक्झॅक्ट सेम होती, 80-90% सेम होती. मग तिने ती कॉस्ट्यूम घातले आणि मी अमिताभजीचे जे कॉस्ट्युम्स होते ते घातले आणि आम्ही मग ते शूटिंग केली ती. हा व्हिडिओ यूट्यूबला व्हायरल झाल्यानंतरची तुमची प्रतिक्रिया काय होती? अ, खूप म्हणजे आम्हाला माहितीच नाही हे हे काय असतं, हे व्हायरल हे जगच आम्हाला माहिती नाही. म्हणजे एवढे लोक व्हिडिओ अपलोड करतात आणि त्याच्यासाठी एवढं प्रयत्न करतात. खूप लोक डायरेक्टर वगैरे, कॉस्ट्यूम डायरेक्टर वगैरे घेऊन प्रयत्न करतात. आम्ही म्हणजे आमच्या एन्जॉयसाठी केलेला होता की बाबा आपल्या आपल्या फॅमिलीसाठी, मित्रांसाठी एन्जॉय असावं आणि एक छान वाटावं आपल्याला, त्याच्यासाठी केलेला. आणि जेव्हा एवढ्या आता प्रतिक्रिया येत आहेत की कुठून कुठून येत आहेत, म्हणजे असं नाही की भारतातूनच येत आहेत, UK, लंडन, USA कुठून येतात, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, म्हणजे जे जे भारतीय गेलेत लांब आपल्या देशापासून ते सुद्धा ह्या गाण्याने कनेक्ट झालेले आहेत. ते सुद्धा म्हणतात की खूप छान खूप छान आणि त्यांना खूप खुशी होती आमच्याशी बोलताना. आम्हाला जास्त खुशी होती की आम्ही काही खुशी देऊ शकलो. कारण प्रत्येकजण आजकाल आता एवढे बिझी आहे स्वतःच्या ह्याच्यामध्ये लाईफमध्ये की ॲक्च्युअल जे आनंद आहे तो आपल्यापासून दूर चाललेला आहे. तर तो आनंद आम्ही ह्या माध्यमापायी देऊ शकलो. खूप खुशी होती कधी कधी.
आतापर्यंत किती सबस्क्रायबर्स झालेत आणि किती व्ह्यूज झालेत? आता हे आता हे आईसबॉल इफेक्ट आहे. आता हे इतकं पहिले निघताना एवढं छोटं होतं. आता यूट्यूब 2 लाख क्रॉस केलेलं आहे. ट्विटरमध्ये 1 मिलियन झालेलं आहे. इन्स्टामध्ये म्हणजे जिकडे तिकडे आता हे 1 मिलियन अँड अबव्ह चाललेलं आहे. आणि डेली म्हणजे असंही नाही की बाबा आता 6-7 दिवस, एक 10 दिवस झाले असतील अंदाजे, 6 नाही, 10 नाही, 7-8 दिवस झालेत हे व्हिडिओ अपलोड करून. अजूनही ट्रेंड बघितला दिवसाला तर 10-15,000 20,000 लाईक्स चालूच आहेत, व्ह्यूज चालूच आहेत. आम्हाला काय वाटलं की काही दिवसांनी ते कमी होईल, हे होईल, पण माहीत नाही, कमी व्हायचं नावच घेत नाही आहे. आणि हा व्हिडिओ डेली म्हणजे नवीन नवीन एज ग्रुपमध्ये, नवीन नवीन प्रांतामध्ये, नवीन साऊथमध्ये, चेन्नईमधून फोन येतो आहे, आसाममधून फोन येतो आहे, ओडिसामधून फोन येतो आहे. म्हणजे भारत देशाने व्यापला आहे आणि आता थोडं थोडं बाहेरच्या देशातही व्यापत चाललेला आहे व्हिडिओ. या व्हायरल व्हिडिओमध्ये ज्यांनी हिरोईनची भूमिका निभावली आहे, ते आता आपल्यासोबत आहेत. तर मॅम काय सांगाल, तुमचा अनुभव कसा होता? अनुभव छान होता. तसं तर मला पावसात भिजायला आवडत नाही. पण मग ह्यांची इच्छा होती तसं आपण व्हिडिओ तयार करू. व्हिडिओ म्हणल्यापेक्षा भिजायचं होतं आणि अनुप म्हणल्यामुळं मग तो व्हिडिओ पण आम्ही केला. पण छान मस्त वाटलं की एक वेगळा अनुभव भेटला आहे की तिथं नरिमन पॉईंटला कोणीच नव्हतं, गर्दी नव्हती. बाकी ठिकाणीसुद्धा आम्हाला खूप कमी गर्दी भेटली. त्यामुळे एक छान वाटलं की कोणी आमच्याकडे पाहत नव्हतं विशेष. आम्ही आमचेच होतो फक्त. व्हिडिओ तयार करताना एक मजा आली त्यामुळं की नाहीतर लोकं इकडून तिकडून आम्हाला बघतायत म्हणजे मग ते जमलं नसतं. तसं काही झालं नाही. पण आम्ही आमचे असल्यामुळं आम्हाला छान वाटलं करताना. छान वाटलं, एकदम मजा आली. सरांनी जेव्हा ही कल्पना सांगितली, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? तशी तर मी नाहीच म्हणत होते की मला करायची इच्छा नाही, कारण पावसात भिजायला मला आवडत नाही. पण मग मित्रालाही सांगितलं, मग मित्र आणि ते दोघंजणं मग करूत म्हणले, त्यामुळं मग मी तयार झाले. मग ते तयार झाल्यामुळं मग मला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. म्हणलं चला मग आता करू. त्यांना छान वाटतं तर आपण करायला काय हरकत आहे. त्यामुळं मग तयार झाले मग मी. आणि जेव्हा ही व्हिडिओ व्हायरल झाली, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं की, पण एवढी अपेक्षा नव्हती का लोकांना एवढं आवडेल. आम्ही असं अपेक्षा केली की बाबा आपले जवळचे लोक, त्यांना छान वाटेल. पहिले एक दिवस तर आमचे जवळचे फोन आले, तर म्हणलं आपल्या जवळचे आहेत, व्हॉट्सॲपमधून जात असेल त्यांना, तर त्यांनी आता आपला माणूस म्हणून त्यांनी छान वाटलं म्हणून आपल्याला प्रतिक्रिया देत असतील. पण हळूहळू दुरूनसुद्धा फोन यायला लागले की जे अनोळखी आहेत, कोणाच्या तरी ओळखीचे म्हणून नंबर घेऊन आम्हाला त्यांनी फोन केलं. आणि मग एक छान वाटलं की बाबा त्या लोकांना एवढा आनंद भेटतो आहे आपल्या ह्याच्यानी. एक छान वाटलं की म्हणजे चला कोणाला तरी अशा करण्याने का होईना आनंद वाटतो आहे. छान वाटलं. तर ही होती प्रतिक्रिया हिरोईनची, ज्यांनी आताच्या जगात कसं जगावं हे यूथला सांगितलं आहे, यंग पिढीला सांगितलं आहे. मी वंशिका, जन व्हॉईसमधनं ठाणे.